नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। मी शीतल दानवले आपलं पुन्हा एकदा एका छोट्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर मंडळी, आज आपण आहोत प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला एक पार्वतीपूर म्हणून गाव आहे। आता त्या गावाचं नाव पार झालेलं आहे। तर त्या पारपासून एक थोड्याशा अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक पूल आहे। त्या पुलाचा आज आपण इथं भेट देण्यासाठी आलेलो आहोत त्या पुलाला। तर आता आपल्यासोबत आहेत पार गावामध्ये राहणारे तात्या। तर या तात्यांची मी आता तुम्हाला ओळख करून देते। तात्या, तुमचं नाव सांगा। भिकू बाबूराव सोनकर, हां, मुक्काम पार, वय वर्ष 87। तर आता तुमचे आजोबा, तुमचे पणजोबा, त्यांचं आयुष्य इथं गेलं, तुमचं हे आयुष्य इथं गेलेलं आहे पारमध्ये। तर आता मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की शिवरायांनी हा पूल कोणत्या साली बांधला किंवा कशासाठी बांधला? आता ह्या पुलाचं सांगायचं म्हटलं तर आमचे आजोबा पणजोबा पूर्व सांगत आले तेच आम्ही सांगणार। कारण छत्रपतींनी त्या काळामध्ये हा जो पूल बांधला गेला, तर छत्रपती ज्या वेळेला सातारवरून किंवा इकडून ज्या वेळेला इकडं प्रतापगडला यायचे किंवा प्रतापगडची पाहणी करायला यायचे, त्यावेळेला ह्या रडतोंडी घोटांखाली येऊन रामवर्धानीचं दर्शन घेऊन वरती जायचे। आणि त्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये इथं अडचण होत होती। त्यामुळे आणखीन दुसरी गोष्ट महत्त्वाची, रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग, ज्याला महाबळेश्वर तालुका म्हणतात, किंवा काही जावली तालुक्यातला भाग, हा कोयना नदीमुळे 6 महिने वंचित राहायचा। त्यामुळं हा पूल त्यांनी त्या काळामध्ये बांधला गेला। त्या काळामध्ये म्हणजे तर 6 महिने काय प्रॉब्लेम काय व्हायचा की कोयनेला पूर यायचा म्हणजे पाऊस प्रचंड व्हायचा, प्रचंड पाऊस। कारण इकडे 500 इंचा पण पाऊस पडायचा, 500 इंचापर्यंत मंडळी पाऊस पडायचा। आणि साधारणतः 3 महिने इकडं सूर्यदर्शन मिळत नसे। जून जुलै आणि ऑगस्ट सूर्यदर्शन मिळत नसे त्या काळामध्ये। तर त्याच्यासाठी महाराजांनी हा पूल बांधला सोयीसाठी। नंतर महाराजांनी ज्यावेळेला प्रतापगड बांधला आणि नंतर त्यांनी ही बाजारपेठ सुरू केली, महाड बाजारपेठ, पारशी बाजारपेठ आणि सातारा बाजारपेठ। कासच्या मोऱ्यावरनं ते खाली पोलादपूरपर्यंत त्यांनी 18 फुटाचा दगडी फरशीचा रस्ता बांधलेला आहे। काही ठिकाणी तो आजही आहे, अजूनही आहे। चालतंय। आता ही जी बाजारपेठ भरायची, तर ही बाजारपेठ कुठल्या म्हणजे कोणत्या प्रकारची बाजारपेठ भरायची? सगळी बाजारपेठ, जनावर, गुरं, शेती व आपल्या सगळ्या बाजार व वस्तू सगळ्या मिळायच्या। सगळ्या म्हणजे अगदी चांभार झाला, शिंपी झाला, वाणी झाला, कोण घिसाडी झाला किंवा नाविक झाला। आणि या गावामध्ये त्या काळापासून ज्याला 12 बैती आपण म्हणतो, त्या सगळ्यांची आज वसाहत आहे या पारगावामध्ये। ठीक। हा जो पूल बांधलेला आहे तो पूल आता आपण प्रत्यक्ष बघणार आहोत। आणि हा पूल केव्हा बांधला, शिवाय कशामध्ये बांधला, त्यानंतर दगडीचं बांधकाम कसं आहे, हे आपण आता प्रत्यक्ष जरासं पुलाच्या जवळ जाऊन हे बघता आपण। या मंडळी, ही जी नदी आहे ही नदी आहे कोयना नदी। आता ही कोयना नदी महाबळेश्वरमध्ये उगम पावलेली आहे। तर आता महाबळेश्वरमधून हे पाणी वाहत वाहत इकडे आलेलं आहे। आता हा जो दिसत आहे हा दगडी पूल आहे आणि हा शिवरायांनी बांधलेला पूल आहे। आता हा पूल कोणत्या साली बांधलेला आहे माहिती आहे का? तर 1656 ते 1658 या दरम्यान हा पूल बांधलेला आहे। तर आता हा पूल बघाल तुम्ही, अगदी कसा बघा दिमाखात खंबीरपणे उभा आहे। तर आता तात्यांकडून आपण जाणून घेऊया की हे दगडी पुलाचं बांधकाम कशामध्ये करण्यात आलं, शिवाय या दगडी कोणत्या जातीच्या वापरलेल्या आहेत, हे तात्यांकडून आपण जाणून घेऊ। तात्या, या इकडं। आता हा जो पूल बांधलेला आहे, या पुलाला कोणत्या म्हणजे दगडींचे सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार येतात, तर हा दगड कोणता वापरलेला आहे? हा जो या परिसरामध्ये अति कडक ज्याला दगड म्हणतात, तो कडक दगड, काळा कुट्ट दगड, काळा दगड वापरला जातो। कारण प्रतापगडला सुद्धा जो प्रतापगड बांधला गेला तो या परिसरातूनच काळा दगड नेऊन बांधलेला आहे। तो आजही आहे तसाच आहे। आणि त्या हिशोबाप्रमाणेच महाराजांनी हा काळा दगड या परिसरातलाच तयार करून आणि हाच ह्या काळ्या दगडाचा बांधलेला आहे। आणि कदाचित तो किती हजारो वर्ष तसा राहील, कारण बांधणीच त्या काळाला बांधतानाच बांधलाय। चुना आणि गुळ याच्यात मिक्स करून तो बांधलेला आहे। आणि बांधताना त्यांनी असं केलंय की असे 5 गाळे बांधले, 4 गाळे, आणि प्रत्येक गाळ्याचा जो सेंटर आहे त्याचा करवतीसारखी धाऱ्याचा दगड तयार केलेला आहे। तो आता ह्याच्यामध्ये फोटोमध्ये दिसलच। कारण कसलंही झाड वरून आलं तरी त्याचं जसं करवतीने कापलं जातं मशनीमध्ये, असा प्रत्येक ह्याचा तो दगड आलेलं लाकूड दुबंग होऊन जातंय। आता ज्या 2 वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली, भयान झाडे वाहून आली, काय अडकली गेली, आणि त्या काळामध्ये 2-3 ठिकाणी त्या दगडाच्या चिरा गेलेल्या आजही दिसतात, तुकडे पडलेले। आता म्हणजे हा पूल जो बांधलेला आहे मंडळी, तर या पुलाला आहे ना 5 असे
दगडांचे मोठे मोठे खांब असे तयार केलेले आहेत दगडाचे बघा, 1 2 3 4 आणि तो कॉर्नरचा एक 5 असे 5 खांब तयार केलेले आहेत. आणि त्यानंतर ह्या 4 ज्या दिसत आहेत त्या 4 कमानी आहेत. आता या कमानी त्रिकोणी आकारात आहेत. आता या त्रिकोणी आकारात का केलेलं आहे मंडळी? आता त्रिकोणी आकारात आहेत पण त्या त्रिकोणी आकारानं धार आहे. म्हणजे काय आहे की समजा पाण्याचा एकदम जोरात लोट आला किंवा अतिवृष्टी झाल्यानं पाणी वाढतं नदीचं, म्हणजे नदीचं पात्रातलं जे पाणी आहे ते वाढल्यानंतर पाणी हे त्या दगडांना चिरून किंवा फाडून असं सरळ निघून जावं म्हणून असं त्रिकोणी शेप या पुलाला दिलेला आहे. तात्या 2 वर्षापूर्वी बघा खूप अतिवृष्टी झालेली, त्यावेळेला पाणी खूप प्रचंड वाढलं असेल. वाढलं पाणी असं वाढलं होतं की साधारण आता जे गणपतीचं मंदिर आहे त्याचा 1.5 इंच फक्त 2 इंच फक्त वर कळस दिसत होता. कारण साधारणतः पुलावर आम्ही ज्यावेळेला बघायला आलो लांबून त्यावेळेला पुलावर 15 ते 20 फूट पाणी पुलाच्या वर उंच होतं, वरून वाहत होतं. बापरे बाप, म्हणजे प्रचंड पाण्याचा प्रचंड पाण्याचा. होय होय. आता या पुलाची उंची काय आहे, लांबी काय आहे, रुंदी काय आहे ही तुम्हाला माहिती आहे का? रुंदी साधारणतः 22 फूट आहे आणि लांबी 40 फूट आहे. 40 फूट आणि खोली खाली पुलाची आता मला वाटतं आता तरी पण 25 फुटाच्या खाली आहे. बांधकाम 25 फुटापासून वर आहे. 25 फूट खाली जमिनीत आहे आणि मग त्याच्यावरती बांधकाम केलेलं आहे. म्हणजे मंडळी काम 1 नंबर केलेलं आहे. तात्या, आता हे जे मंदिराचं बांधकाम आहे हे बाहेरचं बांधकाम कधीच आहे आणि आतमध्ये जे छोटं बांधकाम आहे ते कधीच आहे? आतमध्ये जे छोटं बांधकाम आहे ते ज्या वेळेला पूल बांधायला सुरुवात केली त्याच्या अगोदर जे बांधलेलं आहे ते आतलं आहे आणि ते फक्त एका दगडीचं असं कोरून छोटस तयार केलेलं आहे. छोटस तयार केलेलं आहे. आणि नंतर साधारणतः 2003 किंवा 4 साली एका भाविकाला हा गणपती पावल्यामुळं त्याने भाविकाने बाहेरचं जे साधं सोपं केलेलं आहे RCC मध्ये ते त्या भाविकांनी बांधलेलं आहे 2004-5 सालच्या दरम्यान. म्हणजे मंडळी कुठलंही काम करायचं झालं की देवाची स्थापना करायची आणि मग त्या कामाला सुरुवात करायची. आणि हा गणपती इथं नदीच्या काठावरती बसलेला आहे, पुलाच्या शेजारी बसलेला आहे. हा गणपती कुठल्या तरी भाविकाला पावला म्हणून त्यानं सौखुशीनं हे बाहेरचं काम RCC मध्ये 2003 ते 4 साली किंवा 5 साली केलेलं आहे. तर आता आपण पुलाची जी दुसरी साईट आहे त्या दुसऱ्या साईटहून पूल ॲक्च्युली कसा दिसतो हे सविस्तर आपण बघूया. चला तात्या. मंडळी ब्रिटिश काळामध्ये सुद्धा असे पूल बांधलेले आहेत ज्याची माहिती तात्यांना आहे, तर ते सांगतायत, आपण ऐकूया. कुठले कुठले पूल आहेत तात्या जे ब्रिटिश काळामध्ये साधारणतः महाबळेश्वर पासून जो आता पनवेल पर्यंत जो हा राजमार्ग गेला तर साधारणतः पोलादपूर पासून ते माणगाव पर्यंत जे त्या काळातले पूल ते वैयक्तिक आमच्या पार गावच्या ज्यांना गौंडी म्हणतो आपण किंवा कलाकार 35 ते 40 गौंड्यांचा भेडा होता त्या काळामध्ये. आणि आमचे आजोबा चुलत आजोबा ते हेडमिस्त्री होते आणि पोलादपूर पासून माणगाव पर्यंत त्यांनी सगळे पूल त्या काळामध्ये बांधलेले आहेत. शेवटचा माणगावचा पूल 1905 साली बांधला गेला आणि त्यावेळेला जो प्लेग झाला, आता जसं अटॅकचा आजार आहे तर पहिला प्लेग झाला 1885 साली आणि नंतर 1905 साली जो प्लेग झाला त्या पुलावर त्या गौंड्यांपैकी मला वाटतं 15-20 तर जागेवरच खलास झाले आणि तिथून त्यांनी तो सोडला. तो शेवटचा पूल माणगावचा बांधलेला आहे. आमचे वडील सुद्धा त्या बांधकामामध्ये होते हे आम्हाला माहिती आहे. मंडळी आता आपण चक्क पुलाच्या जवळ आलेलो आहोत. आता पुलाची जी रचना आहे ती पुलाची रचना त्रिकोणी आकारात आहे. बघा तुम्ही कसे यांना त्रिकोण आहेत. आता या पुलाला 5 मेन दगडीचे खांब आहेत. हा 1 2 3 4 आणि तो तिथं कॉर्नरला आहे तो 5वा. असे दगडाचे खांब आहेत आणि त्याच्यानंतर अशा त्रिकोणी आकारात दगडाचं बांधकाम केलेलं आहे आणि या दगडांना अशी तेज धार आहे. आता हे असं नक्षीकाम म्हणजे असं पुलाचं काम का केलेलं आहे तर ज्या वेळेला प्रचंड पाऊस होतो त्यावेळेला काय होतं की मोठमोठे डोंगर वाहून येतात, चिखल वाहून येतो, दगडी धोंडे वाहून येतात, त्याचबरोबर मोठमोठी झाडं देखील वाहून येतात. तर आता ही झाडं वाहून आलेली आहे, दगडी धोंडे चिखल बिखल हा इथं या पुलामध्ये अडकू नये म्हणून या पुलाची रचना अशा प्रकारे केलेली आहे त्रिकोणी. म्हणजे काय आहे, आलेलं पाणी हे चिरून दोन्ही साईडून निघून जाईल. समजा मोठमोठे दगडी आल्या किंवा मोठमोठी झाडं आली तर ही झाडं या धारेला अशी ठोकली तर किंवा अशी येऊन आदळलीत आपटली तरी त्या झाडांचे असे तुकडे होऊन त्या धारेतून ते झाडाचे तुकडे निघून जातील. तर अशा म्हणजे ही कल्पना त्या काळी शिवरायांनी केलेली आणि त्या कल्पनेनुसार हा पूल शिवरायांनी बांधलेला आहे. मंडळी हा पूल अर्जोजी यादव यांनी बांधलेला आहे. या अर्जोजी यांनी
प्रतापगड हा किल्ला बांधलेला आहे. तर प्रतापगड किल्ल्याचं बांधकाम बघितल्यानंतर शिवरायांना असं वाटलं की हा पूल अर्जोजी यादव हे अगदी उत्तमरित्या बांधतील, म्हणून ह्या पुलाचं बांधकाम करण्यासाठी त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. आता बघाल की दरवर्षी पाऊस हा कमी होतो जास्त होतो, तर हे जे पात्रातलं पाणी आहे हे पाणी कमी होतं, पाऊस जास्त झाला तर वाढतं, कमी झाला तर कमी होतं. तर आता बघाल तुम्ही 2 वर्षापूर्वी मंडळी एवढा प्रचंड पाऊस झालेला की मोठमोठ्या दगडी वगैरे वाहून आलेल्या आहेत. आता या दगडी शिवाय मोठमोठी झाडं वाहून आलेली आणि आखा डोंगर वाहून आलेला. तर काय केलेलं आहे की झाडं या पुलाच्या मध्ये थांबलेली म्हणजे येऊन अडकलेली. तर इथल्या स्थानिक माणसांनी काय केलं की ही लाकडं तिथे असे बघा ढीग लावून ठेवलेले आहेत. तो तिथे एक लाकडांचा ढीग आहे, तो तिथे एक ढीग आहे. ही अशी आजूबाजूला लाकडं माणसांनी टाकलेली आहेत. तर कसं आहे मंडळी की पूर्वीची जी माणसं होती त्या पूर्वीच्या माणसांमध्ये इमानदारी ही रक्तातच होती, पण तसं आता राहिलेलं नाही आहे. आता लाखोनी निधी घेतला जातो, त्या निधीतून ब्रिज बांधले जातात, शिवरायांच्या प्रतिमा बांधल्या जातात, पण त्या प्रतिमा किंवा ते ब्रिज बघता बघता असेच खाली कोसळतात. जो इतिहास आपण आपल्या मुलांना शिकवतो, अभिमानाने सांगतो, मग त्या शिवरायांची प्रतिमा जर पडली तर आपल्याला काय खूप दुःख फील होतं की शिवरायांची प्रतिमा बांधण्यात सुद्धा या लोकांनी भ्रष्टाचार केला. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदाने स्पर्श झालेल्या या पावनभूमीत आम्ही राहतो. आता हे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला जे पार गाव आहे आणि या पाराच्या थोड्याशा अंतरावरती हा कोयनेचा पूल आहे. तर म्हटलं हा पूल आता झाली 350 वर्ष झाली तरी आता हा खंबीरपणे उभा आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की भ्रष्टाचार करू नका. तुम्हाला जे काही या सर्वसामान्य माणसांनी निवडून दिलेलं आहे या जनतेची सेवा करण्यासाठी, तर तुम्ही सेवाच करा. त्या सेवेतून जे तुम्हाला फळ भेटेल ते तुमच्यासाठी अनमोल फळ असणार आहे. तर आता माझ्याबरोबर माझे 2 भावंडं आलेले आहेत. पुण्याला जॉबला असतात. तर आता गणपतीच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत म्हणून इकडं आलेले आहेत. तर आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की शहरा ठिकाणचं जीवन काय आहे आणि गावाकडचं जीवन काय आहे. तर आता ते आलेले आहेत इकडं पोहण्यासाठी. तर चला त्यांच्याकडून जरा जाणून घेऊया की आनंद काय असतो पाण्यात पोहण्याचा. या पटापटा जरा तुमचं मत व्यक्त करा गावाकडच्या जीवनाचं. हा आहे श्रीधर माझा भाऊ आणि हा आहे रोहित. तर आता हे दोघं जण पुण्याला जॉबला असतात. गणपतीच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत. तर आता सकाळी गणपती बाप्पाची स्थापना करून ते आता इकडं आलेले आहेत. कशासाठी सांगा बरं तुम्हीच. आता आम्ही आता खूप दिवसातून ऊन, गावी खूप पाऊस होता, खूप दिवसातून ऊन पडलेलं आहे, त्यामुळे बोललो कोयनेच्या नदीवर येऊन जरा पोहायला यावं. होय, म्हणजे पोहण्यासाठी खास आलाय. बघितलं का मंडळी, अजून पण येतात पोरं खूप सारे गावातून पोहायला येणार. म्हणजे ही मजा शहराकडे भेटते. ही मजा शहरामध्ये अजिबात भेटत नाही. शहरामध्ये काम 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 फक्त काम 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 फक्त काम. म्हणजे मंडळी, शहराकडे तुम्ही पैसा कमवू शकता, पण जे सुख आहे ते सुख तुम्हाला गावाकडेच भेटणार. बघा, पटत असेल तर याच्या संदर्भात नक्कीच तुम्ही कमेंट करा. आता श्रीधर, आपल्या गावामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पूल आहे. तर या पुलाचा तुम्हाला काही सार्थ अभिमान वाटतो का, किंवा अशी कोणती गोष्ट वाटते की हा बाबा असं असं आहे माझ्या गावामध्ये, मला खूप अभिमानासारखं वाटते, असं काही फिलिंग आहेत का तुझं या पुलाबद्दल? हा पूल म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून बांधलेला आहे. आतापर्यंत त्या पुलाची एक दगडही हल्लेली नाहीये आणि आजकालचे जे पूल बनतात ते लवकर तुटतात. तेच अभिमान वाटतो की पूल या एवढ्या वर्ष काळातील टिकून राहिलेला आहे. रोहित, तू काय बोलशील? हा आपला पूल आहे तो 350 वर्षापूर्वीचा पूल आहे. तरी पण अजूनपर्यंत या पुलाला काहीच झालेलं नाही. आता बांधलेले हल्लीचे पूल 1 वर्षाच्या अगोदरच तुटून जात आहेत. म्हणजे कसं असतं की भ्रष्टाचार करा, खा, आणि वरनं जनतेनं, म्हणजे कसं आहे, सर्वसामान्य जनता प्रत्येक गोष्टीमध्ये टॅक्स भरते आणि त्या टॅक्सवरतीच ही देशाची कामे केली जातात. तर मंडळी, पूर्वीची जी माणसं होती तर ती माणसं इमानदार होती. म्हणजे कसं आहे की रक्तामध्ये इमानदारी हा एक घटक असतो, तसा तो घटक आताच्या या नवीन पिढीमध्ये, म्हणजे नवीन जे कामं करतात, सार्वजनिक झालीत किंवा देशासाठी झालीत, ब्रिज बांधणं झालं असेल, कुठं आर्किटेक्चरचं काम करणं झालं असेल, तर याच्यामध्ये काय आहे, भ्रष्टाचार हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तर मला एकच सांगायचं आहे की भ्रष्टाचार करू नका. या देशासाठी आपल्यालाच काम करायचं आहे, कारण की आपण ही युवा पिढी आहोत, आपल्यावरती या देशाची संपूर्ण जबाबदारी आहे. त्याच्यामुळे इमानदारीनं काम करा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्कीच पुढे शेअर करा. तर तात्या आपल्यासोबत आलेत, त्यांच्याकडून आपण ही माहिती जाणून घेतली. तर तात्या, खूप खूप तुमचे आभार. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला एवढा वेळ दिलात. तर काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना तुम्ही? प्रेक्षकांना हेच सांगाल की आपली ज्या भागातली माहिती होती ती आता एक मुलगी आपल्या गावातलीच, कारण कुमट्यातली जरी असली तरी आपल्या गावातलीच एक सुकन्या इथं आली
आणि तिनं बरीचशी माहिती नेली. त्याबद्दल मी माहिती जेवढी मला उपलब्ध झाली तेवढी मी आपल्या भागाच्या वतीनं गावाच्या वतीनं दिली आणि धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, खूप खूप आभार तुमचे आणि तुमचं प्रेम, सपोर्ट, सहकार्य सतत या आपल्या ब्रँड शेतकरी चॅनलच्या पाठीशी राहू द्या. तर मंडळी, लवकरच भेटूया असाच एखादा छोटासा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, आरोग्याला जपा. नमस्कार.